तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मी तर खासदार साहेबांना सांगेन की भाऊ तुम्ही आम्ही कल्पना भी करणार नाही, इतके मोठे लोक या आपल्या पक्षामध्ये पुढच्या काळात प्रवेश करणार आहेत। इतके मोठे लोक, मोठ्या लोक स्फोट होईल आणि ह्या माध्यमातून मी पुन्हा स्पष्ट करेन की आम्ही कोणाच्या विरोधात नाही। मला सांगितलं गेलं की तुम्ही आमच्या पक्षाच्या लोकांचे प्रवेश घेऊ नका, मग आमच्या गुन्ह्यात तुम्ही कसे घेता? माझ्या गुन्ह्यात तुम्ही आमच्या लोकांचे प्रवेश घेता, चिखलीत म्हणता आमच्या पक्षाच्या लोकांचे प्रवेश घेऊ नको। तुम्ही साताऱ्यामध्ये काय केलं? संभाजीनगरला आमची बहुमत असताना तुम्ही आमचे लोक घेतले नाही। रायगडला तुम्ही काय केलं? म्हणजे मी स्वतः सभागृहामध्ये सुद्धा ह्या गोष्टी चर्चा पाहिल्या, एकनाथ शिंदे सभागृहात मी पाहिल्या। साहेब बोलले की आमचा छोटा पक्ष म्हणून आम्हाला काय संपवायचं आहे का? जेव्हा शिवसेना भाजपाची युती होईल तेव्हा प्रामाणिकपणे हा कार्यकर्ता भगवा टाकून भाजपचंच काम करेल, युतीचंच काम करेल। शिवसैनिकांच्या रक्तात बेमानी कधीच नाही। उलट हा पक्ष जो काही मजबूत होता याचा फायदा जर महायुती झाली तर तुम्हालाच होणार आहे। आम्हाला तर काहीकडे निवडणूक लढायची नाही ना, आम्हाला खासदारकी लढायची। आम्हाला फक्त शिवसैनिकाला जो कोणी त्रास देऊन राहिला तो त्रास देण्याकरता या भागात आपण एंट्री दिली आणि आपण सगळ्या जिल्ह्यात जाणार। मी शिवसैनिक आमदार आहे, मला कोणी कुठे जायला रोखू शकत नाही माझ्या आपल्या कार्यकर्त्याचं काम करण्यासाठी आणि कोणी रोखू पण नाही। आणि म्हणून आता मी चिखलीमध्ये घुसल्यानंतर माझ्या मदतीला खासदार साहेब पण या ठिकाणी आले आणि हा चांगला मिळाला।